नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. 2026चं वर्ष महाराष्ट्रात एकामागून एक घडणाऱ्या अनाकलनीय घटना आणि अचानक लोकांच्या तोंडी एकच नाव, बाळूमामा. त्यांनी अनेक वर्षापूर्वी केलेली वागणूक खरी ठरते का, की ही फक्त योगायोगाची साखळी आहे? आज आपण उलगडणार आहोत एक अशी कथा जी तुमच्या विश्वासाला हादरवून सोडेल. बाळूमामांची वागणूक. 2026च्या सुरुवातीला महाराष्ट्रात एक विचित्र वातावरण निर्माण झालं होतं. जानेवारी महिना सुरू झाला होता, पण थंडी अपेक्षेपेक्षा जास्त होती. शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होऊ लागला होता. हवामान खातंही स्पष्ट काही सांगू शकत नव्हतं. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विवेक नावाचा एक तरुण राहत होता. तो यूट्यूबवर धार्मिक आणि रहस्यमय गोष्टींवर व्हिडिओ बनवत होता. एके दिवशी त्याला त्याच्या आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. बाळूमामांनी सांगितलं होतं, एक काळ असा येईल की निसर्ग स्वतःचा राग दाखवेल. विवेकला कुतूहल वाटलं. त्याने ठरवलं की या विषयावर एक मोठा व्हिडिओ बनवायचा. विवेकने गावातील वृद्ध लोकांशी बोलायला सुरुवात केली. 85 वर्षाच्या आजीने सांगितलं, बाळूमामा म्हणाले होते, जेव्हा माणूस निसर्गाशी खेळ करेल तेव्हा निसर्ग त्याला त्याच भाषेत उत्तर देईल. ही वाक्य ऐकून विवेक हादरला. तो पुढे संशोधन करू लागला. जुन्या वही, पोथ्या, लोकांच्या आठवणी सगळं एकत्र करू लागला. त्याला कळलं की बाळूमामांनी काही वागणुका केल्या होत्या. मंडळी, पावसाचं अनियमित चक्र, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणं आणि एक मोठा बदल जो लोकांच्या जीवनशैलीत होणार होता. मार्च 2026 मध्ये अचानक महाराष्ट्रात अवेळी पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी गारपीट झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मंडळी, विवेकने यावर व्हिडिओ बनवला. बाळूमामांची वागणूक खरी ठरते का? तो व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी कमेंट्समध्ये लिहायला सुरुवात केली, आमच्या गावातही असंच झालंय. हे सगळं आधीच सांगितलं होतं. हे काही साधं नाही. मंडळी, विवेकचा मित्र सुरेश, जो विज्ञानावर विश्वास ठेवणार होता, त्याने सांगितलं, हे सगळं हवामान बदलामुळे होतंय. यात काही वागणूक वगैरे नाही. पण विवेकला असं वाटत नव्हतं. तो म्हणाला, जर सगळं आधीच सांगितलेलं असेल तर आपण दुर्लक्ष का करतोय? 2025चा मध्ये एक मोठा पूर आला. अनेक गावं पाण्याखाली गेली. लोकांचं जीवन विस्कळीत झालं. त्यावेळी एका वृद्ध साधूने सांगितलं, ही फक्त सुरुवात आहे. बाळूमामांनी सांगितलं होतं, जेव्हा पाणी रस्त्यावर येईल तेव्हा माणूस आपल्या चुका समजेल. विवेकने ठरवलं की तो बाळूमामांच्या संबंधित ठिकाणी जाईल. तो त्यांच्या समाधी स्थळावर गेला. तेथे एक वेगळीच शांतता होती. त्याला तेथे एक पुजारी भेटला. पुजारी म्हणाला, लोक वागणूक ऐकतात याचा अर्थ काही काळाने परिस्थिती अजून बदलली. लोकांनी घटना सांगत नव्हते, ते लोकांना सावध करत होते. प्लास्टिकचा वापर कमी झाला. शेतीत नवनवीन पद्धती वापरल्या जाऊ लागल्या. गावोगावी वृक्षारोपण सुरू झालं. विवेकने यावर नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कथेची शिकवण. मंडळी, विवेकच्या प्रवासातून त्याला एक गोष्ट समजली, वागणूक म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर वर्तमान सुधारण्याचा इशारा असतो. तर मित्रांनो, बाळूमामांची वागणूक खरी ठरते की नाही हे ठरवणं आपल्या हातात आहे. कारण भविष्य लिहिलेलं नसतं, ते आपण घडवतो. पण जर आपण संकेत ओळखले नाहीत तर कदाचित इतिहास स्वतःला पुन्हा लिहील. मंडळी, जर तुम्हाला अशीच रहस्यमय आणि सत्याशी जोडलेली कथा पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला वाटतं का बाळूमामांची वागणूक खरी ठरते आहे? धन्यवाद.